अशी चर्चा चालली होती आणि 2-4 आम्ही पत्रकार मित्र बसतो. तर मी म्हटलं महाराष्ट्रामधले आपण टॉप 5 वगैरे असं नेहमी म्हणतो. टॉप 10 म्हणजे फार लांब होतं. टॉप 5. म्हटलं टॉप 5 बदनाम माणसं. कोण? चला. एकमेकाला आपण असं डायरेक्ट सांगायला गेलो तर एकमेकाला इन्फ्लुअन्स होईल, तर आपण चिठ्ठ्या टाकूया चला. एका कागदावर मी माझी 5 लिहिली, दुसऱ्यांनी लिहिली. तो पेपरचा संपादक होता, एक चॅनलवाला होता. एक असंच सीनियर फ्रीलान्सर होता. आम्ही चिठ्ठ्या टाकल्या आणि आम्ही सगळे चिठ्ठ्या उघडून जेव्हा समोर ठेवल्या, सगळे हैराण झालो. अरे काय कमाल आहे. आपल्या 5 आम्ही 5 जण होतो. आपल्या 5ही जणांच्या चिठ्ठ्या टॉप 5 बदनाम महाराष्ट्रातले सगळ्यात लोक ही एकच नावं निघाली 5. त्यामुळे नंबर 1 वर होते 5 बदनाम. नंबर 1 वर होते शरद पवार. महाराष्ट्रातले सर्वात 5 बदनाम माणसं शरद पवार. नंबर 2 उद्धव ठाकरे. नंबर 3 संजय राऊत. नंबर 4 आदित्य ठाकरे. आणि आश्चर्यकारकरित्या नंबर 5 वर मला वाटलं होतं आधी एकदा सकपाळचं नाव, पण मी म्हटलं काय तर काय एवढा इफेक्टिव्ह नाहीये. त्याचं नाव द्यावं एवढं सुद्धा त्याला महत्व देण्यासारखा नाहीये. मग मी म्हटलं मग मनोज जरांगेचं नाव 5 बदनाम मध्ये द्यावं का? तर म्हटलं नाही, ते त्याच्या मराठा समाजापुरतं मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही इश्यू नाही आणि पॉलिटिकली आता काही सिग्निफिकन्स पण राहिला नाही, संदर्भही नाही, काही निवडणुकीवर पण परिणाम नाही आणि असं नाम बदनामच्या पलीकडला माणूस आहे, त्याला काही फरक पडत नाही. मग म्हटलं कोण? लक्ष्मण हाके नाही, भुजबळ नाही, म्हणजे असं भ्रष्टाचारामुळे बदनाम लोकांची पण नावं आठवून पाहिली नाही. आणि मी म्हटलं की उद्धवच्या या सगळ्या ह्याच्या संदर्भामध्ये आणखीन एक बदनाम माणूस आहे, तो आहे म्हणजे म्हटलं पटकन नाव आहे मला तरी मिलिंद नार्वेकर. म्हटलं हां, मिलिंद नार्वेकर एक बदनाम माणूस आहे. उद्धव, आदित्य आणि हे म्हणजे याला संजय म्हणजे 5 बदनामांपैकी 4 टॉप बदनाम चक्क उभाठात आहेत की हो. नवीनच रिव्हिलेशन आम्हाला सगळ्यांच्या गप्पांमधून झालं. शरद पवार तर काय म्हणतात त्याला ओल्ड गोल्ड बदनाम आहेत आणि ती त्यांची बदनामी किंवा हे आजची नाहीये. ते त्यांच्या ह्याला 60 वर्ष झाली करिअरला, तर ती 30 वर्ष ते बदनामच आहेत. जवळजवळ मला वाटतं 78 पासून त्यांचा दौर सुरू झाला, 75-78 पासून बदनामीचा. तो आहेच, चालूच आहे. त्यातली जवळजवळ 30-40 वर्ष बदनामच आहेत ते. काही कारण 100 झाली असतील त्याला. पण या ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम विचार केला की संजय राऊत बदनाम आहे, कबूल आहे. उद्धव बदनाम आहे, कबूल आहे. आदित्य बदनाम आहे, कबूल आहे. मी नंतर मनाशी विचार केला की आत्ताची मला माहिती मिळते त्याच्यानुसार मिलिंद नार्वेकरचं नाव आपल्या मनात कसं काय आलं? मिलिंद नार्वेकर बदनाम आहे असं आपल्याला का वाटलं? आणि यांना पण का वाटलं? मी त्या मित्राला विचारलं, मी म्हटलं, "अरे मिलिंद नार्वेकर काय एवढं प्रॉमिनंट नाव नाहीये. तो आमदार आहे विधानसभेत सध्या जरा आमदारकी गाजवतोय, प्रश्न विचारतोय, मुद्दे उपस्थित करतोय. जरा एक आमदार म्हणून आपला इम्पॅक्ट करायचा असा निर्णय घेऊन तो जरा सिरियसली त्याची आमदारकी घेतलेली दिसते. इतके दिवस काही नव्हती, पण आता घेतलेली दिसते. तो सचिव-बिचिव आहे. पण त्याचं नाव कसं आलं? तर तो म्हणाला की एकाने सांगितलं की उद्धव बदनाम होण्यामध्ये मिलिंद नार्वेकरचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं. म्हणून मी त्याचं नाव दिलं. दुसरं म्हणालं की उद्धवनी ज्या काय कारवाया केल्या ना, ज्याच्यामुळे तो बदनाम, भ्रष्ट, नीतीशून्य, अक्कलशून्य असू दे का लोकांना वाटतो. तर ते मला असं वाटतं की त्याचा सल्लागार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर आहेत. किंबहुना त्याचा असा राजकीय गुरु सल्लागार. तो काही गुरु-बिरू मानत नाही कोणाला. तो गुरु म्हणजे वेगळ्या अर्थाने मानतो. तर पण तो संजय त्याला राजकीय सल्ले देतो. मी म्हटलं असं नाहीये. ॲक्च्युअली संजय त्याला सल्ले-बिल्ले देतच नाही. संजय स्वतःला शिवसेना समजतो. तो परस्पर निर्णय घोषित करून मोकळे होतो शिवसेनेच्या वतीने, उद्धवच्या वतीने पण.
तो उद्धवलाही फाट्यावर मारतो. त्याला जे वाटतं शिवसेनेचं धोरण असावं ते तो जाहीर करून मोकळा होतो. उद्धव फरफटत येतो त्याच्या मागे. असंही होतं म्हटलं. त्यामुळे पण मिलिंद नार्वेकर त्याचा सल्लागार आहे असं तुम्ही जे म्हणता, तर त्याच्यामुळे तो बदनाम झाला उद्धव, असं जे तुमचं नॅरेटिव्ह आहे, तर मी म्हणतो मला थोडी तुमच्या चौघांपेक्षा अधिक माहिती आहे. अधिक माहिती आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं की मी सहमत नाही याच्याशी. मला असं वाटतं की मिलिंद नार्वेकरची भूमिका ही सल्लागाराची कधीच नव्हती. आपण त्याला महत्व देतोय, त्याला बदनाम आहे का, तर त्याची बदनामी भरपूर झालेली आहे. पण मिलिंद नार्वेकरमुळे उद्धव बदनाम झाला का उद्धवमुळे मिलिंद नार्वेकर बदनाम झाला, या प्रश्नाचं म्हटलं मला जे माहीत असलेलं उत्तर आहे ते असं की उद्धवमुळे मिलिंद नार्वेकर बदनाम झाला. याचं कारण काय ना, की ठीक आहे, मिलिंद नार्वेकर आता आमदार म्हणून स्वतःची एक छाप निर्माण करायचा प्रयत्न करतोय वगैरे, ते ठीक आहे. राजकीय अस्थिरता त्याच्या वाट्याला आली आहे, हे पण ठीक आहे. आदित्य ठाकरेच्या कट कारस्थान षडयंत्र जे मुळामध्ये प्रथमदर्शनी किंवा प्राधान्याने संजय राऊत विरुद्ध आहे, त्याचा पहिलं टार्गेट संजय असलं तर दुसरं टार्गेट मिलिंद नार्वेकर आहे आदित्यचं. हे पण खरं आहे, हे पण खरं आहे. तो आज विषय नाही आहे म्हणून मी त्या विषयावर फारसं बोलत नाहीये की आदित्य विरुद्ध मिलिंद नार्वेकर ही आणखीन एक, जसं मेन पिक्चरमध्ये एक साईड स्टोरी असते, त्या एपिसोडमध्ये उप एपिसोड असतो, तसं आणखीन एक एपिसोड संजय विरुद्ध आदित्यमध्ये, आणखीन एक एपिसोड आदित्य विरुद्ध मिलिंद नार्वेकर असं पण आहे. पण तो आजचा आपला विषय नाही. आजचा विषय उद्धवमुळे मिलिंद नार्वेकर बदनाम की मिलिंद नार्वेकरमुळे उद्धव बदनाम हा आहे. आणि तो कुणी घेतलेला नाही आणि कोण घेणार, आतली माहिती पण असायला पाहिजे ना. मी माहितीगार आहे म्हणून मी सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगू का की हे सगळ्या मंडळींना फार जवळून ओळखतो आणि यांची सगळी खबरबात माझ्याकडे असते, बित्तम बातमी असते. आणि मिलिंद नार्वेकरला मी बाळासाहेबांच्या काळापासून बघतोय. म्हणजे जेव्हापासून बाळासाहेबांशी माझा संबंध आला, 7.5 वर्ष, मी नेहमी सांगतो तुम्हाला की अग्रलेख मार्मिकची मी त्यांच्या वतीने लिहित होतो, तेव्हापासून मी जवळजवळ हो तेव्हापासून मिलिंद हा त्यांच्या आयुष्याचा एक वेगळा घटक होता, भाग होता. म्हणजे मिलिंद हा त्यांचा खरा सचिव होता. त्याचा टेक्निकली तो आता सचिव पक्षाचा वगैरे आहे काहीतरी, पण बाळासाहेबांचा तो खरा सचिव होता. ज्या अर्थाने एक सचिव म्हणजे सेक्रेटरी असायला पाहिजे तसा तो होता. आणि अशी कसं बाळासाहेबांच्या पुढे प्रत्येकाला आखून न देता एक लक्ष्मण रेषा असायची. म्हणजे बाळासाहेबांची लक्ष्मण रेषा त्यांनी कधी आखली नाही कोणाला, पण मनोहर जोशींपासून सगळे नेते मी बघत होतो, तर ती लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तर मिलिंदला पण एक लक्ष्मण रेषा होती, ती सचिव या भूमिकेची होती. पण त्याच्या पलीकडे आणखीन बाळासाहेबांचं त्याच्यावर प्रेम होतं, विश्वास होता, त्याच्या निष्ठेबद्दल खात्री होती. आणि एखादी अगदी गोपनीय अशी गोष्ट देखील मिलिंदला सांगून ती लोकांपर्यंत पोहोचवणं, मुख्यतः कम्युनिकेशन, पहिल्यापासून हे मिलिंदचं वैशिष्ट्य राहिलं. की मिलिंद हा तसा तुम्हाला वरकरणी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा माणूस, नंतर उद्धवचा माणूस म्हणून जरी तुम्ही त्याच्याकडे बघता, तुम्हाला माहिती आहे ती तेवढी पुरतीच आहे. पण मला जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे आज मी तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगतो, विश्वासाने सांगतो आणि माहिती आहे म्हणून सांगतो की मिलिंद हा संजय सारखाच, संजयचे पण म्हणजे उबाठाच्या किंवा शिवसेनेच्या विरुद्ध असलेल्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या प्रमुख आणि खरोखरच ज्यांना मान सन्मान द्यावा, ज्यांच्याशी संबंध ठेवावेत, ज्यांच्याशी स्नेह संबंध असावेत, ऋणानुबंध असावेत, त्या सगळ्यांशी संजयचे अगदी मोदी शहांपासून, शहा नाही पण मोदींपासून, फडणवीस असो किंवा काँग्रेसच्या काळामध्ये विलासराव देशमुखांपासून कोणी असो, मुख्यमंत्री किंवा मोठे नेते असो, त्यांच्याशी संजयच्या वैयक्तिक पातळीवर फार हार्दिक संबंध. संजयची तो वर्षातून एकदा पार्टी देतो त्याच्या बंगल्यावर. ते पार्टीला तुम्ही हजर राहण्याचं भाग्य जर तुम्हाला कधी लाभला, आता कधी देतो विचारतो, विल नॉट बिलीव्ह.
सगळ्या पक्षाचे, समाजवादी पक्षाच्या त्या पूर्वी मुलायम होते, आता अखिलेश आहे, पासून तर ते तेलंगणाच्या त्या मुख्यमंत्र्यापासून तर ते थेट स्टालिनपासून, अरे ममता दिदी तर संजयची खासच हे आहे. आपल्या मिलिंद नार्वेकरचं नेटवर्क हे असं अखिल भारतीय नाही आहे, संजयचा अखिल भारतीय. मिलिंदचं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्ट्रॉंग आहे. महाराष्ट्रामधला हे उद्धवला गरज लागली, वेळ पडली तर त्याला डायरेक्ट कोणाशी बोलता येत नाही, तेवढी पुण्याई नाही त्याची, तेवढं त्याला मान पण नाही, सन्मान पण नाही, त्याचं वजन पण नाही आणि क्रेडिबिलिटी नाही. तो बोलेल ते करेल असं नाही. आता बघा ना की आता एवढी वर्ष झाली त्याचं मुख्यमंत्रीपद केलं, एक गोष्ट फारशी कोणाला माहिती नाहीये, एकदम जवळच्या लोकांना माहिती आहे की अमुक एक काम त्याला माहित नसताना सरकार गेलं ना. हे उद्योला कुठे कल्पना होती की असं सरकार जात आहे आपल्याला, अचानक गेलं. पण त्यांनी जे ॲडव्हान्सेस घेतलेले होते प्रॉमिसच्या अगेन्स्ट, की हा प्रकल्प तुम्हाला देतो, हे टेंडर तुम्हाला देतो, हे देतो. आता ते ठाकरे घराण्याचंच वैशिष्ट्य आहे, अमुक ठाकरे तमुक ठाकरे म्हणत नाही, पण त्यांना ॲडव्हान्स दिलेले पैसे काम नाही झालं म्हणून परत मागता येत नाहीत एकतर, आणि ते परत देतही नाहीत. सर्व ठाकरेंचं हे वैशिष्ट्य आहे, जास्त तपशील देत नाही मी. ते ॲडव्हान्स म्हणून जे पैसे घेतात कामासाठी, ते काम नाही झालं म्हणून त्यांना तुम्ही एक हिंमत करू शकत नाही पैसे परत मागायचे. किती उद्योगपतींना विचारा तुम्ही, त्याने उद्धवला पैसे दिले किंवा कुठल्या ठाकरेंना पैसे दिले, त्यांचे पैसे काम नाही झालं तरी परत मागता नाही आले, त्यांना हिंमतच नाही झाली, कारण मग दुसरे उपद्रव तयार करतात ते. आणि नाही काम झालं म्हणून पैसे द्यायला एकच माणूस महाराष्ट्रामध्ये, असं सांगणं बरोबर आहे की नाही मला माहिती नाही, असे गौप्यस्फोट करायचे आहेत की नाही माहित नाही, पण नारायण राणे 98 मध्ये मुख्यमंत्री होते, बरोबर. मनोहर जोशी नंतर ते मुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पण आधी पण नाही मुख्यमंत्री म्हणून म्हणजे हे पैसे परत करण्याचं प्रकरण ते आहे. तर नारायण राणे, आता राजकारणात पैसा लागतो, बाळासाहेबांनाही द्यावा लागत होता इकडे, तर ते तर होतं. तर मुख्यमंत्री असं प्रॉमिस करतात की बुवा आता मला काय इलेक्शन आलंय, मला इतके इतके करोड रुपये पाहिजे, ते काय तुमच्यासारखं लाख आणि हजाराच्या उसण्या वाऱ्या नसतात, आणि त्याच्या बदल्यात आपण हे काम करू तुझं, आणि लोकांना विश्वास असतो. आणि 98 साली ज्यावेळेला निवडणुकीचं वारं महाराष्ट्रामध्ये वाहत होतं आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि त्याने 8 महिने आधी निवडणुका विधानसभेच्या घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला, फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. पण त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की म्हणजे ही युती, त्यावेळेला महा झाली नव्हती ती, तर भाजप शिवसेना युती येईल परत सत्तेवर आणि नारायण राणे कंटिन्यू होतील मुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे इलेक्शनसाठी त्यांनी जेव्हा पैसे मागितले तर दिले ना उद्योगपतींनी, अब्जावधी रुपये दिले. नारायण राणे हे एकमेव महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री आहेत की युती नाही आली सत्तेवर, युती सत्तेवर आली नाही, नारायण राणे मुख्यमंत्री झाले नाही. त्यामुळे त्यांनी ज्यांना शब्द दिला होता आणि त्या शब्दाच्या अगेन्स्ट ज्या लोकांनी त्यांना ॲडव्हान्सेस दिले होते, पैसे दिले होते, राजकारणाकरता दिले होते, पार्टी फंड करता, नारायण राणे काही पर्सनली काही कोणाकडून उपकाराश्री गेल्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे आयुष्यात तसं काही हे नाही. पण नारायण राणेंना दुसऱ्यांना देण्याकरताच पैसे लागतात, एकनाथ शिंदेसारखंच आहे ते. त्याला स्वतःकरता नको असतात, दुसऱ्याला द्यायलाच हवे असतात. तर नारायण राणेंनी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, यू बिलीव्ह मी, हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी ज्यांच्याकडून पार्टी फंड म्हणून जे पैसे घेतले होते आणि काम करू म्हणून सांगितलं होतं, त्या सगळ्या लोकांचे पैसे नारायण राणेंनी, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, सत्ता आली नाही, तर काय वाटेल ते करू, म्हणजे इथपर्यंत मी ऐकलंय. परत कोणाकडून ऐकलंय त्यांच्या कुटुंबातून ते सांगणं पण बरोबर नाही होणार. त्यांनी काही गोष्टी कर्ज काढल्याने एक प्रॉपर्टी विकली आणि लोकांचे पैसे परत केले. मी तुमच्याकडून घेतले होते, इलेक्शन करता घेतले होते, की मी माझ्याकरता नव्हते घेतले, इलेक्शन करता, पार्टी करता, साहेबांकरता, पक्षाकरता घेतले होते, पण नाही आले आमची सत्ता, हे तुमचे पैसे परत. ठाकरे हे बँक कसली आहे, ही बँक आहे लेना बँक आहे, देना बँक. सांगत असं होतं की मिलिंद नार्वेकर हा उद्धवचा, असं मध्यंतरी एक वातावरण होतं की बा मिलिंद नार्वेकर
अनिल परब, अनिल देसाई, काही प्रमाणात सुभाष देसाई, तुमचा तो त्याचा मेवणा वरुण ना, वरुण, तो आदित्य, थोडा आदित्य पण त्यावेळेला थोडं, नंतर खूप वाढलं. हे सगळं हे एक, आणि वहिनी, हे एक किचन कॅबिनेट आहे आणि त्याची सूत्रसंचालन अनिल परब करतो, पण मिलिंद नार्वेकर हा प्रमुख व्यक्ती आहे त्यातली, की जो या सगळ्याचा कारभारी आहे. अचानक हा शब्द मला सुचला, पण हा कारभारी शब्द योग्य आहे. उबाठ्याच्या वतीने, उद्धवच्या वतीने, राजकीय, प्रशासकीय, अन्य 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 वगैरे इत्यादी इत्यादी सगळे कारभार करणारं कोण कारभारी, तो मिलिंद नार्वेकर. हे जनरल इम्प्रेशन आहे, जनरल त्याची प्रतिमा ही आहे की तो कोण आहे, तो कारभारी. कारभारी शब्द फार छान आहे मराठीमध्ये, त्याला बरेच अर्थ आहेत, त्या संकल्पनेत बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत. तर तो कारभारी आहे. संजय सल्लागार आहे का? हो, संजय हा सल्लागार आहे. संजय हा सल्लागार आहे. तो उद्धवला पण देतो सल्ले. उद्धव ऐकतो जेव्हा तेव्हा त्याचं भलं होतं, ऐकत नाही तेव्हा नाही होत. पण उद्धव हा सल्लागार, आपला संजय आमचा सल्लागार आहे. हा कारभारी हा करतो. पण मिलिंदचं परत वैशिष्ट्य सांगतो, जसं संजयचं ऑल इंडिया नेटवर्क आहे, तसं मिलिंद नार्वेकरच्या नेटवर्कला महाराष्ट्रामध्ये त्या रँकमध्ये तोड नाही. आता तुम्ही मुख्यमंत्री जात, आता देवेंद्र फडणवीसांचं नेटवर्क आहे. अदानी अंबानींपासून तर ते कोणताही उद्योगपती घ्या भारतातला, महाराष्ट्रात ज्याचं काही ना काही एस्टॅब्लिशमेंट आहे, उद्योगपती घ्या, राजकारणी घ्या. फडणवीस फोन उचलून त्याला हवं तेव्हा हवं ते कोणाशी बोलू शकतात. मला असं कळलं की हे फक्त हल्ली फडणवीस ते सकपाळ बिपकाळ आणि नवी काय लोक आलेले आहेत, तो त्यांचा आणखीन बोलतो ना, मला वाटतं विजय वडेट्टीवार ते वगैरे, ते त्या लोकांशी नाही बोलत ते फारसं. पण किंवा वर्षा गायकवाड वगैरे या लोकांशी नाही, ते काँग्रेसवाल्यांशी त्यांचं नाही आहे, पण बाकी सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत वैयक्तिक लेवलवर. मी वैयक्तिक बोलतो. पण असं नेटवर्क सत्ता होती तेव्हा, नव्हती तेव्हा, विशेषतः नव्हती तेव्हाही महाराष्ट्रामध्ये मिलिंदचं होतं, मिलिंद नार्वेकरचं होतं. विलासराव देशमुखांकडे आपण अचानक गेलो कधी, आपल्याला मिलिंद दिसणार तिथे कधी ना कधी. सुशील कुमार शिंदेकडे दिसणार, अशोक चव्हाणकडे दिसणार. इकडे जेवढे आता फडणवीसांकडे संजय आता शत्रू पक्षात गेला आमचा. फडणवीसशी बरे होते त्याचे संबंध खरं, पण त्यांनी फार अतिरेक केला, त्यामुळे वाईटात गेला. अजून शिंदेशी त्याचं आतून मित्रत्व, उघड शत्रुत्व हे मला माहिती आहे, पण तरी देखील एकूण आता पहिल्यासारखं नाही राहिलं त्यांच्या संबंधातलं. ते जे मैत्री होती, ओलावा होता, एक स्नेह होता, एक परस्परांना मदत करण्याची भूमिका होती. हो ना, हो. माझ्या मोबाईलवरून संजयने एकनाथ शिंदेना सांगितलं होतं की तुम्हाला जर खरंच मुख्यमंत्री करणार असतील तर मी सुनीलला गुवाहाटीला पाठवतो. हो की नाही, सांगितलं होतं ना मी तुम्हाला. आता माझ्या मोबाईलवरून मीच ऐकतोय ओपनमध्ये फोन. एकनाथ शिंदेने माझ्याच मोबाईलवरून एक दिवस त्याला विचारलं की तुम्ही तर सुनीलला इकडे पाठवणार होता गुवाहाटीला, जर मला मुख्यमंत्री करत असेल, आणि केलं अमित शहानी मला मुख्यमंत्री, मोदी शहानी, मग का नाही पाठवलं? आता माझ्या फोनवरून विचारलं, कारण मला 2-3दा ते म्हणाले की हा माझ्याविरुद्ध वाटेल ते बोलतो संजय. त्या माझ्या बंडाच्या मागे त्यांनी काय काय केलंय तुम्हाला माहिती आहे? हो ना, मलाही आश्चर्य वाटतं. हे बंड व्हावं आणि उद्धवची राजवट उलथून पडावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या 4 टॉप लोकांमध्ये एक संजय होता, की उद्धवचा माज चरबी उतरली पाहिजे असं त्याला वाटत होतं. खरं आहे, गोप्यस्फोट वाटतोय का तुम्हाला? संजय एकनाथ शिंदेच्या मागे लागला होता की आता बस झाल्याचं, उतरवा याला. मी असं पण इनडायरेक्टली म्हणू शकतो की शिवसेनेतल्या ज्या काही लोकांची इच्छा होती की उद्धवची जिरली पाहिजे आणि त्याचं सरकार पडलं पाहिजे, म्हणजे जे आता उभाठ्यात आहेत ना,
आता ते उभाटात आहेत. हा, शिंदेबरोबर आले ते तर ओपनली आले, पण मला आता अशी 2 मोठी माणसं माहिती आहेत उभाटातली, की नावं मी कधीतरी, की ज्यांची पण इच्छा होती की उद्धवचं सरकार पडावं. ते एकनाथ शिंदेना सांगत होते, "हा पुढे." फडणवीस तर जवळजवळ वर्ष 6 महिने त्यांच्या मागे लागले होते, की तुम्ही 20 तुमच्याकडे आहेत ना ते घ्या, माझ्याकडे 25 आहेत. तुमचेच उभाटाचेच 25 माझ्याकडे आहेत. ऍक्च्युली आपण असं चर्चा करतो ना, की भाजप गिळेल का, आणि शिंदेना अमुक करेल का, तमुक करेल का. शिंदेनं मुळामध्ये त्यांचे जे काय त्यांच्याबरोबर आले 42-45 काय जे आले, त्यातले 20 तर भाजपशी ऑलरेडी संलग्न होते. फडणवीसांची माणसं आहेत उभाठामध्ये, आपल्या शिवसेनेमध्ये. आजही आहेत ती फडणवीसांबरोबर. एक वेगळं मॉलमध्ये जसं एक वेगळं शॉपिंग हे असावं कॉम्प्लेक्स, तसा यांचा फडणवीसांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेचे पण 20 लोक आहेत, आमदार आहेत. तेव्हाच होते. त्यांनी सांगितलंच होतं. म्हणजे मी पण साक्ष आहे त्याला. तर सांगायचं असं की मिलिंद नार्वेकरचं नातं हा एक वेगळा भाग आहे. आता कसं आहे ना, उद्धवनी ज्या चुका केल्या ना, त्याच्यामध्ये आणि असं होतं बरं का, आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, की मिलिंद नार्वेकर बदनाम का? त्याचं कारण काय होतं माहिती आहे, की तुम्हाला आता तुम्ही पोरं लहान आहात, तुम्हाला नाही आठवणार, पण आमच्या पिढीचे किंवा 60-70चे 50चे लोक आहेत, त्यांना आठवेल की इंदिरा गांधींवर बोलता यायचं नाही म्हणून लोक संजय गांधीवर टीका करायचे, किंवा विद्याचरण शुक्लावर किंवा बरुआ, तुम्हाला ते नाव पण माहिती नाही, त्यांच्यावर टीका करायची. विलासरावांवर टीका करता येत नाही म्हणून विलासरावांच्या सहकार्यांवर टीका करायची. हे सगळ्यांकडे, सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हे होतं, की त्याच्यावर डायरेक्ट टीका करली तर तो सूड उगवेल किंवा छळेल, काहीतरी त्रास देईल. मुख्यमंत्री आहे किंवा मुख्य मोठा नेता आहे, त्याला नाही बोलतायत. मग त्याला असं म्हणायचं की त्यांच्या भोवतीची चांडाळ चौकडी, मग त्यांना बदनाम करायचं. मुळात त्यांना शिव्या घालायच्या असतात उद्धवला, पण मग उद्धवला नाही बोलता येत डायरेक्ट, वाट लावेल. पक्षाचा असेल तर पक्षात वाट लावेल, पक्षाबाहेर असेल तिथून वाट लावेल. म्हणून मग काय करायचं? एकच नेता असा आहे की ज्याच्याबद्दल इतर कोणाला दोष दिला जात नाही, ते म्हणजे राज ठाकरे. कारण राज ठाकरेंकडे चौकडी, पाचकडी, सहाकडे काहीच नाही, वन मॅन शो. अमित पण पिक्चरमध्ये नाही. राज ठाकरेंना तुम्ही गुण म्हणा, दोष म्हणा, जे काय द्यायचं ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा करावं लागतं तुम्हाला. तुम्ही नाही म्हणू शकत की राज ठाकरेंभोवतीचे लोक आणि नाहीच ते त्यांच्या भोवती असं की जे ज्याचं ते ऐकतात किंवा सल्ला घेतात किंवा चर्चा करतात, एकही माणूस नाही. पण उद्धवला टीका करता येत नाही ते लोक मग कुणाला ठोकायचे? मिलिंद नार्वेकरला ठोकायचे, अनिल परबला पण ठोकायचे. अनिल परब होता इन्व्हॉल्व, वरून सरदेसाईला ठोकायचे, अनिल देसाईंना ठोकायचे, सुभाष देसाईंना जमेत न खर्चात, पण ते आपले मुकनायक होते, ते होते त्या सगळ्या. वहिनींना पण त्याच्याकरता ब्लेम करायचे. कारण उद्धवला डायरेक्ट बोलायला हिंमत लागते की नव्हती, मग ती असं करतात. त्यामुळे मिलिंदला बदनाम करणाऱ्यांचं देखील मी एक सांगतो तुम्हाला, की त्यांना मुळात उद्धवलाच बोलायचं असायचं. आणि काय होतं माहितीये, की आता सुद्धा मी बघतो फडणवीसांचे एक पाठक म्हणून सेक्रेटरी आहेत, तर ते अपॉइंटमेंटचं काम करतात. आता काय होतं की डायरेक्ट फडणवीसांना तुम्ही फोन नाही करू शकत. मेसेज टाकला तर ते बघतात की नाही तुम्हाला कळत नाही. कारण हल्ली सगळ्या नेत्यांनी ती ब्ल्यू टिकच काढून टाकली. 2 रेषा आल्या याचा अर्थ डिलिव्हर झाला, पण त्यांनी पाहिल्याचा पुरावा नाही ना. सगळ्या नेत्यांनी, आता कुठल्याही नेत्याच्या याला तुम्हाला ब्लू लाईन येत नाही, कळत नाही तुम्हाला पाहायला काय. येस, तुम्हाला कळतच नाही. बरं, ते व्हॉट्सअप पाहतच नाही. तुमचे जे कोणी जर व्हॉट्सअप त्यांना पाठवत असेल चुकून, ते व्हॉट्सअप पाहत नाही. ते फक्त मेसेजेसमध्ये सुद्धा त्यांना जे दाखवले जातील ते पाहतात. असं जनरल त्यांचा मोबाईल आहे म्हणून तुम्ही म्हणाल की आहे, आणि त्यांच्याकडे ते नाव वरचं बघितलं की त्यांना कळतंय हा बघायचा की नाही. तर तुम्ही जर त्यांच्या गुड बुक्समध्ये असाल किंवा निदान दखलपात्र असाल त्यांच्या दृष्टीने, तर मग फडणवीसांचं वाय, ओके, नुसता के, म्हणजे हो सुद्धा नुसता के, नोटेड असं येतं तुम्हाला. मेसेज बाबत मी पण एवढीच अपेक्षा करतो की त्यांनी बघितल्यावर आपल्याला के पाठवला, वाय पाठवला, नोटेड पाठवलं, म्हणजे गुम झालं. विल स्पीक म्हणजे पीएला सांगितलंय तर तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला, विल स्पीक, अमुक बोलेल तुमच्याशी, हे म्हणजे गुमच झालं. पाठक आहेत, त्यांच्याकडे अपॉइंटमेंटचं सेक्शन आहे ना. सगळे लोक त्यांना शिवाय घालताना बघतो मी. अरे पाठक काय करतात किंवा मिलिंद नार्वेकर काय करत होता? तुम्ही आता फोन केलात समजा की मला उद्धवजींशी बोलायचं आहे, ते तर फोन घेत नाहीत. त्यांचा एकच खाजगी, प्रत्येकाचा एक खाजगी मोबाईल आहे, तो तर त्या 10-20 लोकांपुरता असतो तो. बाकी ते जनरल मोबाईल पीएकडेच असतात, सगळ्यांचेच असतात.
आमच्या एकनाथजीच बऱ्याच वेळेला त्यांना मिस कॉल दिला की ते स्वतःच्या मोबाईलवरून करतात. एकनाथजींचं ते वैशिष्ट्य आहे. ते कुठल्याही सामान्य माणसाचा फोन सुद्धा 1-2-3दा जर आला तरी असं बघतात आणि म्हणतात, "ए लाव रे याला." दॅट इज एकनाथजी. दॅट इज अ डिफरंट पर्सनॅलिटी. पण मिलिंदचं काय किंवा फडणवीसांच्या या पाठक काय, ते काय करतात माहिती आहे, की आलेल्या फोनची यादी तयार करतात. किती फोन येऊ पाठक पण 200 फोन आले ना तरी ते लिहून ठेवतात. अनिल थत्ते यांचा फोन आला होता, तुमचं काय नाव आहे? हां, त्यांचा आला होता, फोन आला होता, मेसेज आला होता. ते लिहून ठेवतात. फडणवीस असं तिथे बसतात, अशी नजर टाकतात. त्यांना बरोबर यांना फोन लावून द्या, यांना मेसेज करा, नोटेड. हां, उद्धव तेच करतो ना. उद्धव काय करतो? यालाही बोलू त्यालाही बोलू नको, यालाही नको. याला ब्लॉक करून टाक. पहिले आता हे ब्लॉक बी काढलं, पण पूर्वीपासून उद्धवला कोणाशी बोलायचंच नसतं ना. उद्धवला इंटरॅक्शनच नको असते. उद्धव माणूस गाणं आहे हो. ह्या सगळ्यांबद्दल तिरस्कार आहे, धिक्कार आहे. त्याला काय कोणाशी संबंध ठेवायशी वाटत नाही आणि तुच्छता आहे सगळ्यांबद्दल त्याच्या मनात. आता गंमत अशी की तो अपॉइंटमेंट देणार नाही. मिलिंद काय उचलून ठेवणार काय त्याच्यासमोर? हा आलाय, ठेव, असं करतो. त्यांनी सांगितलं फोन लावतो, तो फोन लावणार. कारभारी आहे तो. पीए आहे, सचिव आहे. पीए नाही आहे, सचिव आहे. वरच पीए म्हणजे फारच छोटं होतं. हा, सेक्रेटरी आहे. IPS असतात, तसं आहे, IAS असतात. तो अपॉइंटमेंट देणार नाही उद्धव, आणि हे बदनाम होणार. उद्धव निर्णय घेणार पक्षाचे, निवडीचे, नियुक्तींचे. बरं, व्हाया जायला लागतं मिलिंदच्या थ्रू. रिजेक्ट करतो तो त्याची मनमानी करतो उद्धव. मग लोक म्हणतात आम्ही मिलिंदला सांगितलं होतं, मग आमची नियुक्ती हे ते प्रॉमिस केलं होतं. मिलिंद कधी कोणाला मी करतो सांगत नाही, बघतो सांगतो. बघतो पण नाही म्हणत खरं, तो म्हणतो साहेबांना सांगतो. कधीही आजपर्यंत मिलिंदला मी बघितलेलं नाही की मी करतो, बघतो, होऊन जाईल. नाही बरं, साहेबांना सांगतो. मोठे साहेब होते तेव्हाही त्याचं एकच वाक्य असायचं, मी साहेबांना सांगतो, साहेबांना दाखवतो. त्या पलीकडे तरी कधी मर्यादा ओलांडली, लक्ष्मणरेषा ओलांडली नाही, पण तो त्याच्या मर्यादा ओळखून आहे. पण तरी बदनाम कोण आहे? तो आहे. मला असं वाटतं की उद्धवमुळे मिलिंद बदनाम आहे. आणि ज्यांना उद्धवचं नाव घेता येत नाही असे डरपोक लोक जे असतात ते मिलिंदचं नाव घेतात. डायरेक्ट उद्धववर अटॅक करत नाही. दम लागतो यार, हिंमत लागते, किंमत द्यावी लागते अशी नावं घेण्याची, हो की नाही? त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर कारभारी होता. आदित्यचा कारभारी मिलिंद नाहीये. आणि आता आदित्य झालाय भारी. आणि त्यामुळे संजय राऊत प्रमाणेच मिलिंद नार्वेकर देखील उद्धवच्याही गुड बुक्समध्ये नाही आणि याच्या तर बॅड बुक्समध्येच आहे डायरेक्ट आदित्यच्या. बघूया काय काय होतं ते. पण एकच सांगतो की उद्धवमुळे मिलिंद नार्वेकर बदनाम झाला, मिलिंद नार्वेकरमुळे उद्धव बदनाम झाला हे म्हणतात. त्यांचं ते अज्ञान आहे, त्यांना माहितीच नाही पडद्यामागे काय घडतं. हे म्हणजे अशी उपमा त्या मिलिंदला चालेल की नाही माहित नाही, पण नंदीमुळे शंकर बदनाम झाला किंवा उंदरामुळे गणपती बदनाम झाला किंवा असं हे नाही असं काही नाही. या उपमा पण चुकीच्या आहेत. मिलिंदमुळे उद्धवने बदनाम झाला, उद्धवमुळे बदनाम झाला मिलिंद नार्वेकर, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? कॉमेंट्समध्ये सांगा ना. धन्यवाद.